हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण ट्रिग्नोमेट्रीची बघणार आहोत. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस 6.1 बघणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे, जर sin थीटा बरोबर 7 तर cos थीटा व tan थीटाच्या किमती काढायच्या. तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले आहोत ट्रिग्नोमेट्री आहे. तर त्यामध्ये पहिल्या sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, राईट. तर sin थीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 7.25 आहे. त्या sin थीटा plus cos square theta equals to 1. Therefore, 7 plus and 25 plus 20, 625, right? Plus cos square theta equals to 1. So, आपण स्क्वेअर कसा लावायचा? 25 चा स्क्वेअर होणार 25 into 25 बरोबर काय येणार आपल्याकडे 625, right? इथे किती लावू? Therefore, cos square theta equals to 1 plus 40 minus 45. आता बेटा यामध्ये बेसिक आहे का वजाबाकी करण्यासाठी नाही, तर आपण पहिल्यांदा बेसिक हा 625 ला बघा. यासाठी तुम्हाला तीन मेथड सांगणार आहे. पहिली मेथड आहे 625 ला मल्टिप्लाय करा, 625 minus 49 भागिले 625. दुसरी मेथड आहे बघा 625 मल्टीप्लाई डिवाइड करा, 625 ला मल्टीप्लाई डिवाइड करा into 1 minus 49 by 625. आता आपण तिसरी मेथड आहे बघा 1 minus 49 डिवाइड करा 625. याचा पण भागाकार इथे पॉइंट मध्ये जाईल, बरोबर. तर आता बघा बेस सेम झालेला आहे आपला. 625 minus 49 काय येणार आपल्याकडे इथं 576, बरोबर, डिवाइडेड बाय 625. cos square theta taking square root on both sides. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन taking square root on both sides. तर बघा आपण त्यामध्ये cos square theta divided by 625. cos theta तर 560 करता आपल्याला वर्गमूळ मिळाला. त्यामध्ये 24 काय आपल्याला 25. तर आपल्याला cos theta ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे 24/25 आहे, म्हणजे 24 भागिले 25 आहे. तर आपल्याला tan theta काढायचा आहे. tan theta sin theta upon cos theta, बरोबर. tan theta बरोबर दिले आहे 7/25 भागिले 24 भागिले 25. तर 25 डिनॉमिनेटर चा कॅन्सल झाला, 7 भागिले 24 इथला आपला tan थीटा असेल. तर मित्रांनो आपण sin थीटा दिली होती, त्यावरून ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी cos थीटा आणि tan थीटाच्या व्हॅल्यू आपण सांगितली. तर cos थीटाची व्हॅल्यू 25 आणि tan थीटाची व्हॅल्यू 7 भागिले 24. तर बघा आपण आता सेकंड क्वेश्चन बघणार आहोत प्रॅक्टिस 6.1 मधला. जर tan थीटा बरोबर 3/4 असेल तर sec थीटा व cos थीटाच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. तर त्यासाठी आपण बघणार आहोत थर्ड आयडेंटिटी, तिसरी आयडेंटिटी आपण बघणार आहोत. त्यामध्ये आहे बघा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बरोबर sec स्क्वेअर थीटा आहे, ही आयडेंटिटी आहे. तर आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू आपल्याला 3/4 दिली असेल तर यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. 1 प्लस 3/4 चा स्क्वेअर बरोबर sec स्क्वेअर थीटा, राईट. तर 1 अधिक चा वर्ग किती रे 9 भागिले 4 चा वर्ग किती 16 बरोबर sec स्क्वेअर थीटा. तर मला सांगा याची पायासारखा आहे का बेस सारखा आहे का नाही, त्याचा मल्टिप्लिकेशन मी अगोदरच प्रॉब्लेम 16 अधिक 9 मल्टिप्लाय करा मी क्रॉस डिवाइडेड बाय 16, राईट. तर 16 प्लस 9 किती 25 डिवाइडेड बाय 16 इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. तर taking square root on both side, taking square root on both side, square root घेत आहे. square root of 25 divided by 16 is equal to under root of 6 square theta, right. हा आणि 16 चा स्क्वेअर किती आहे 4 बरोबर किती येणार sec स्क्वेअर थीटा, sec थीटाची व्हॅल्यू. तर sec थीटाची व्हॅल्यू आपण स्टार्ट sec थीटाची व्हॅल्यू 5/4 आलेली आहे. तर आपण cos थीटाची व्हॅल्यू करणार आहोत, बरोबर. तर आपल्याला माहित आहे cos थीटा म्हणजे फॉर्म्युला काय 1/sec थीटा, बरोबर.
तर सेक थिटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1/5/4. हा काय जर मग हा डिनोमिनेटरचा आहे तो वर जाणार 4/5 हा तुमचा कॉस थिटाची व्हॅल्यू येणार. तर आपण आताच बघितलं बघा सेक थिटाची पण व्हॅल्यू काढलेली आहे. तर आपला या ठिकाणी सेकंड प्रॉब्लेम संपलेला आहे, राईट. आता आपण बघा प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये दोन गणित बघितले आहेत. आता तिसरं गणित बघणार आहोत. त्यामध्ये जर कॉट थिटा बरोबर 40/9 असेल तर कोसेक थिटा व साइन थिटाच्या किमती काढायच्या आहेत आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे सेकंड आयडेंटिटी काय बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर काय आपल्याला कोसेक स्क्वेअर थिटा हे आपल्याला आयडेंटिटी आहे, बरोबर. तर 1 प्लस कॉट जिथे कॉट दिसत आहे तिथे 40/9 ठेवायचे आहे. इथे दिसत आहे मला मग काय ठेवणार 40/9 चा स्क्वेअर आहे, बरोबर, इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आहे. तर आपल्याला 40 चा स्क्वेअर काढायचा आहे. 40 चा स्क्वेअर करण्यासाठी 40 × 40 करा, कारण 0 0 2 0 घेतलेले आहेत. 4 × 4 किती येणार 60, म्हणजे 1 प्लस 1500 डिवाइड बाय 9 चा स्क्वेअर किती येणार 9 × 9 बरोबर 81, म्हणजे काय आहे 81. पायासारखा आहे का आपल्याला इथे नाही ना, मग काय बघा पायासारखा करायचा आपल्याला, राईट. तर इथे 81 ला क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे मी. 81 प्लस 1600 डिवाइडेड बाय अगेन 81 काय आपल्याला कोसेक स्क्वेअर थिटा, राईट. देयरफॉर 1681 डिवाइडेड बाय 81 इज इक्वल टू काय कोसेक स्क्वेअर थिटा, राईट. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ घेत आहोत. वर्गमूळात 80/81 इज इक्वल टू काय झालं कोसेक स्क्वेअर साठी काय झालं आपल्याला फॉर्म्युला वर्गमूळात कोसेक स्क्वेअर थिटा. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालेला आहे. तर आपल्याला माहिती आहे 1681 चा स्क्वेअर रूट काय आहे तर आपण काढणार आहोत स्क्वेअर रूट. तर 81 चा आपल्याला माहितीच आहे 9 दिलेला आहे, बरोबर. आणि कोसेक थिटाचं काय कोसेक थिटा येणार आणि 1681 चं काय येणार 1681 साठी आपण वर्गमूळ करणार आहोत. त्यामध्ये बघा 41 × 41 काय येणार 114 प्लस 414 44 16, राईट. 1861 ऍडिशन केला तर काय येणार 41 चे येणार आपल्याला. म्हणजे कोसेक थिटा बरोबर काय आलेलं आहे बघा थिटा इज इक्वल टू 41/9 हे आन्सर आलेलं आहे. आपल्याला साइन थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे रेसिप्रोकल ऑफ कोसेक थिटा, राईट. तर 1 कोसेक थिटा किती आहे 41/9 आहे. हा छेदातला 9 वर गेला काय होणार अंशामध्ये जाणार 9/41 ही झाली आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू. तर आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधला तिसरा गणित बघितलेला आहे. त्यामध्ये कोसेक थिटाची व्हॅल्यू आलेली आहे बघा 41/9 आणि साइन थिटाची व्हॅल्यू आहे 9/41. तिन्ही आयडेंटिटी मध्ये एक एक गणित करून बघितलेले आहे. तर माझ्या पॉलिसर चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.